कुठपर्यंत आलो होतो काल आपण, की लास्ट लेक्चरला पण मॅट्रायसेस मध्ये पहिलं डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स पाहिली होती. ठीक आहे. मॅट्रिक्स म्हणजे काय सोप्या भाषेत जर बोलायचं गेलं तर नंबर ऑफ अरेंजमेंट इन रेक्टँग्युलर फॉर्म, दॅट इज नंबर ऑफ अरेंजमेंट इन रो अँड कॉलम्स, राईट. नंबर ऑफ अरेंजमेंट इन रो अँड कॉलम्स, त्याला आपण काय म्हणणार आहे, मॅट्रिक्स. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं होते आपण मॅट्रिक्सची ऑर्डर. ऑर्डर कशी फाइंड आउट करतो आपण एखाद्या मॅट्रिक्सची? नंबर ऑफ Number रो, of rows into number of columns. येस, नंबर ऑफ रो क्रॉस नंबर ऑफ कॉलम्स, जे काय असेल ते त्या मॅट्रिक्सची ऑर्डर होणार आहे. आता एखादा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे हे आपण केव्हा म्हणतो बरं? स्क्वेअर मी शिकवलं होतं तुम्हाला. तेव्हा number of rows आणि number of columns equal असतील. येस. फॉर एक्झाम्पल की मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3, 1x1, 4x4 अँड सो ऑन. तर ह्या सगळ्या ऑर्डरच्या मॅट्रिक्स मध्ये काय आहे की नंबर ऑफ रो आणि कॉलम सगळे कसे आहेत, इक्वल आहेत किंवा सेम आहेत. ठीक आहे. तर हे असणार आहे आपलं ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर नंतर आपण पाहिलं होतं डायगोनल. फर्स्ट ऑफ ऑल डायगोनल साठी मॅट्रिक्स कसा पाहिजे आपल्याला? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. जर मॅट्रिक्स स्क्वेअर नसेल तर डायगोनल ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करता येईल का आपल्याला? नाही येणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इन जनरल जर 2x2 चा मॅट्रिक्स घेतला आपण, ए बी सी डी, त्याचा डायगोनल एंट्रीज काय येतील बरं? ते डायगोनल काय असेल आता? समजा हा ए मॅट्रिक्स आहे, तर डायगोनल ऑफ ए कुठल्या एंट्री येतात डायगोनल मध्ये? यावाल्या एंट्री, बरोबर. हा काय असणार आहे डायगोनल ऑफ ए? जस्ट ए आणि डी या दोनच एंट्री असणार आहेत. आणि याला कसं लिहितो आपण? डायगोनल ए इज इक्वल टू जस्ट ए, तर कॉमन नाही दिला तरी चालेल, ए आणि डी या फॉर्म मध्ये लिहिणार. हा झाला डायगोनल मॅट्रिक्स ऑफ ए. तर डायगोनल मध्ये ह्या कुठल्या एंट्री घेतो इन जनरल? आपण जेव्हा लास्ट टाइम जनरल मॅट्रिक्सचा जनरल फॉर्म पाहिला होता, सो फर्स्ट एंट्रीची पोझिशन काय आपली? 1 1, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, बरोबर. बी ची पोझिशन काय आपली? फर्स्ट रो सेकंड 1 कॉलम 2. म्हणजे 1 2. सी ची पोझिशन सेकंड रो फर्स्ट कॉलम, डी ची पोझिशन सेकंड रो सेकंड कॉलम. सो डायगोनल मध्ये अशाच एंट्री घेतो आपण ज्याचं पोझिशन मध्ये नंबर रो आणि कॉलम इक्वल आहे. तिथं ए आणि डी या दोघांच्या पोझिशन मध्ये ए मध्ये रो आणि कॉलमची पोझिशन 1 1 आहे, डी मध्ये कॉलमची पोझिशन आणि रो ची पोझिशन 2 2 आहे. तर हे दोनच एलिमेंट आपण डायगोनलला देणार आहे. ते जर पाहिलं तर आपला जो काही स्क्वेअर असणार आहे त्या स्क्वेअरच्या डायगोनल सारखा दिसतो, राईट. त्यामुळे याला म्हणतात डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. सेम जर 3x3 मॅट्रिक्स असेल आपला, तर ए बी सी डी ई एफ जी एच आय, फॉर एक्झाम्पल हा मॅट्रिक्स आहे, तर याचा डायगोनल कुठला येणार आहे बरं? सांगता येईल? सांगा जरा. डायगोनल ऑफ ए सांगा त्याला रॅन्डमली आता फास्ट. AEI. ए कॉमा कॉमा नाही इथं, ए ई आय, बरोबर. कुठल्या एंट्री येणार आहे डायगोनलला? या 3 एंट्री येणार आहेत. ठीक आहे. ए ई आय हे झालं डायगोनल मॅट्रिक्स बद्दल. आता त्यानंतर आपण पाहिलं होतं आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय बरं? आयडेंटिटी मॅट्रिक्स सांगता येईल? पाहिलं होतं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1x1, 2x2, 3x3 अँड सो ऑन. आपल्याला 2x2 आणि 3x3 मॅट्रिक्सचा स्टडी करायचा ह्या ओव्हरऑल पूर्ण सिलेबस मध्ये. ठीक आहे. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1x1 काय असतं? एक सिंगल 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 काय असतं? 1001. 1 0 0 1. म्हणजे काय याच्यात डायगोनल एंट्रीज आर 1 अँड रिमेनिंग ऑल एंट्रीज शुड बी 0, राईट. उरलेल्या सगळ्या एंट्री काय पाहिजेत आपल्या? 0 पाहिजेत आणि डायगोनल एंट्री 1 पाहिजेत. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 1 0 0 0 1 0 0 0 1. इथं पण ऑब्झर्व केलं तर डायगोनल 1 आहे आणि बाकीच्या एंट्रीज 0 आहेत. तर झाला 3x3 चा 2x2 1x1. सो लास्ट टाइम पण मी सांगितलं होतं, इथनं पुढे जेव्हा काय एखादं मॅट्रिक्स इक्वेशन येईल, मॅट्रिक्स इक्वेशन इन द सेन्स कसं
की आता 2-3 मॅट्रिक्स देतात. फाइंड A मायनस ट्वाइस B प्लस कॅपिटल I. मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये जिथे कॅपिटल आय येईल तिथं बाय डिफॉल्ट काय कन्सिडर होणार आहे आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग जर तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेले मॅट्रिक्स जर 2x2 ऑर्डरचे असतील तर तिथं बाय डिफॉल्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 कन्सिडर होईल. तर तुमचा प्रॉब्लेम 3x3 मध्ये असेल तर तिथं तुमचा ऑटोमॅटिक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा 3x3 चाच कन्सिडर होईल. 4x4 असेल तर 4x4 अँड सो ऑन. कळलं हे? ओके. सो आता आपण आज पाहणार आहे इम्पॉर्टंट टॉपिक आणि खूप सिंपल आहे. फक्त नॉर्मल जशी आपली ऍडिशन सबट्रॅक्शन असते त्या टाईपचं आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन स्केलर मल्टिप्लिकेशन आणि शेवटी येतं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ठीक आहे? ओके. आता ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे जे काय असणार आहे आपलं आता मी एरेज करतो सगळं. ठीक आहे. टाका मग हेडिंग अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. एक सर मिनिट स्क्रीन बंद. सर लास्ट लेक्चरला स्केलर मल्टिप्लिकेशन त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल घेतले होते. ओके. स्केलर मल्टिप्लिकेशन झालं ना आपलं. ठीक आहे. तरी पण आपण एकदा रिपीट. हो हो अल्जेब्रा जो असणार आहे तो स्टार्टिंग पासून आज स्टार्ट करणार आपण. ठीक आहे. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स हेडिंग टाका परत. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. आता फर्स्ट ऑप्शन त्यात फर्स्ट असणार आहे आपलं स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय माहितीये का की एखादा कुठलाही नंबर असेल आपला रिअल लाईन मधला पॉझिटिव्ह असू द्यात निगेटिव्ह असू द्यात पॉइंट मध्ये असू द्यात कसंही असू द्यात तर एखाद्या नंबरने एका पूर्ण मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणं म्हणजे काय किंवा ते कसं ऑपरेट केलं जातं त्याला म्हणणार आहे आपण स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सो जर आपला एखादा लेट A is any matrix and K is any scalar, then K dot A म्हणजेच काय K ने A ला मल्टिप्लाय करणं म्हणजेच काय की मॅट्रिक्स मध्ये K ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करणं. ठीक आहे. हा आता याचा एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊयात म्हणजे खूप सोपं वाटेल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हे आपला 2x2 मॅट्रिक्स आहे ABCD. ठीक आहे. आणि K आता K रॅन्डम नंबर घेतला इन जनरल मी राईट. K इज एक एनी स्केलर राईट. K इज एनी स्केलर. देन आपल्याला काय फाइंड आउट करायचंय K डॉट A. तर K डॉट A म्हणजे काय असतं माहितीये का ह्या K ने A च्या प्रत्येक एलिमेंटला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. करा मग प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा बरं. म्हणजे काय K इंटू A, K इंटू B, K इंटू C, K इंटू D. ठीक आहे. सो हे असणार आहे आपलं स्केलर मल्टिप्लिकेशन. आता पुढे जाऊन आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पण येईल. सो स्केलर मल्टिप्लिकेशन आणि दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. त्यांचे पर्टिक्युलर मेथडॉलॉजी सगळं वेगळं असणार आहे आपलं. ठीक आहे. तो स्केलर आणि नंतर जे काही आपलं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येईल ते त्या दोघांना एकत्र करू नका आता खूप कन्फ्युजन होईल. क्लिअर? हा. सो मग आता याचं एखादं एक्झाम्पल पाहूयात आपण. एक्झाम्पल कसं विचारलं जातं पहा. फॉर एक्झाम्पल लेट A इज एनी मॅट्रिक्स लाईक दॅट 2 3 1 0 -1 3. ठीक आहे. आपण 2x3 चा मॅट्रिक्स घेऊयात. तिथं स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये कुठले आपल्याला ऑर्डरचे लिमिटेशन्स नाही आहेत. ठीक आहे. देन फाइंड 5A
त्यांनी काय विचारलंय? फाइंड 5A. म्हणजे इथं आपल्याला काय विचार इथं K ची व्हॅल्यू काय दिली काय झाली आपली कन्सिडर होणार आहे बाय डिफॉल्ट 5 बरोबर 5 आणि आपल्याला काय विचारले 5.A. सो मग आपलं इथं K च्या ऐवजी जर आपण 5 घेतला तर आपलं स्केलर मल्टिप्लिकेशनची डेफिनेशन काय सांगते? जो काही स्केलर असणार आहे तो मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करत जाणार आहे. म्हणजे इथं काय होईल बरं 5 into 2 5 into 3 5 into 1 5 into 0 5 into -1 5 into 3. कळतंय? एकदम सिंपल आहे. जसं आपण थर्ड फोर्थ स्टँडर्ड मध्ये जे मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन करतो तेच आहे. फक्त लॉजिक समजून घ्या. फर्स्ट एंट्री आली आपली 10 15 5 0 -5 15. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू असणार आहे आपली 5A ची. कळतंय? स्केलर मल्टिप्लिकेशन काय आहे ते? खूप सिंपल आहे. खूप सोपं आहे हे. ठीक आहे. काय डाऊट आहे यात स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये? कारण जे काही मॅट्रिक्सचे जे काही प्रॉब्लेम असणार आहे तुम्हाला जो काही पूर्ण अल्जेब्रा तुमच्यासाठी स्केलर मल्टिप्लिकेशन असेल ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे झाल्यानंतर मग सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून प्रॉब्लेम येतात राईट. म्हणजे त्यात ऍडिशन पण असेल सबट्रॅक्शन पण असेल मल्टिप्लिकेशन पण असेल स्केलर मल्टिप्लिकेशन पण असेल. सो दॅट जसं पर्टिक्युलर सेपरेट स्केलर मल्टिप्लिकेशन वरतीच एक प्रॉब्लेम येईल असं येत नाही किंवा फक्त ऍडिशन वरतीच प्रॉब्लेम येईल असं येत नाही. सो मल्टिपल कन्सेप्ट एका प्रॉब्लेम मध्ये युज केले जातात. सो आय थिंक समजण्यासाठी हे एक्झाम्पल इनफ आहे. तर कुणाला काय डाऊट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये? नाही तर मग आपण ऍडिशन मध्ये जाऊयात ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स कडे. नाही ठीक आहे जाऊयात आपण आता ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. आपला आता सेकंड अल्जेब्राचा सेकंड आहे. आधी आपण स्केलर मल्टिप्लिकेशन पाहिलं. आता काय पण आपण ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं लॉजिक सेमच आहे. फक्त ऍडिशनला जिथं आपण प्लस यूज करणार आहे सबट्रॅक्शनला तिथं काय यूज करणार आहे आपण मायनसचं साइन. ठीक आहे. ओके. स्वतः जर आपल्याकडे दोन मॅट्रिक्स असतील आता आपण रॅन्डमली इन जनरल पाहतोय. ठीक आहे. इन जनरल पाहूयात. फॉर एक्झाम्पल ए हा मॅट्रिक्स आहे. ए बी सी डी आणि बी हा मॅट्रिक्स आहे ई एफ जी एच. स्वतः ह्या दोघांचं जे काही ऍडिशन होणार आहे ना हे असणार आहे आपलं कंपोनंट वाईज. ठीक आहे. कंपोनंट वाईज. आता कंपोनंट वाईज म्हणजे काय समजतं? ठीक आहे. आता ए प्लस बी फर्स्ट पोझिशनचा कंपोनंट फर्स्ट मध्येच ऍड होणार आहे. सेकंड पोझिशनचा कंपोनंट सेकंड. या पोझिशन वाला कंपोनंट या पोझिशन मध्येच ऍड होईल. या पोझिशन वाला कंपोनंट या पोझिशन मध्ये ऍड होईल. हा. आता इथे एक नोट लिहा. फॉर ऍडिशन order of matrices must be same. तर मला सांगा जर दोन वेगवेगळ्या ऑर्डरचे जर मॅट्रायसेस घेतले आपण तर मग ऍडिशन पॉसिबल होईल का? नाही होणार. का माहितीये का? आता फॉर एक्झाम्पल इथं माझं यात अजून एक रो ऍड असते काहीतरी आणि जे हे ऍड आहे बरोबर. आता आपल्याला पहिल्या 4 एलिमेंटला ऍड करायला तर 4 पोझिशन मिळाल्या पुढच्या ह्याच्यात. बट आता आय आणि जे ला ऍड करायला कुठं पोझिशनच मिळत नाहीत आपल्याला राईट. ठीक आहे. आता कुठल्या पोझिशन सोबत त्याला ऍड करणार ना. सो फर्स्ट कॉन्सेप्ट काय क्लिअर करा आपली की ऍडिशन साठी ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस मस्ट बी सेम किंवा इक्वल.
ठीक आहे. चला आपण काय म्हणतोय, फर्स्ट पोझिशन फर्स्ट सोबत ऍड करायचं, म्हणजे ए प्लस ई, बी प्लस एफ, सी प्लस जी, टी प्लस एच. बस इतकं सिंपल आहे. That's it. फक्त ऍडिशन साठी एक प्रिकॉशन काय घेणार आहे आपण, की ज्या काही 2, 3, 4, 5 मॅट्रिक्सची आपण ऍडिशन करणार आहे, सगळ्यांची ऑर्डर मस्ट बी सेम. क्लिअर इथपर्यंत? ऑर्डर चेंज असेल तर ऍडिशन पॉसिबल होईल का? येस. झोपले काय सगळे? नाही होत. नाही होणार, बरोबर. इतका सोपा टॉपिक चालू आहे, तुम्हाला असं 5वी 6वीत गेल्याचा फील येत असेल आता ना, बरोबर ना? 5th 6thच मॅथमॅटिक्स आहे, त्यात काही नाही. ठीक आहे, तर आपण जस्ट एक्झाम्पल घेऊयात. सपोज ए हा माझा मॅट्रिक्स आहे 1 3 5 2 7 1. बी हा मॅट्रिक्स आहे 0 2 -1 3 1 5 आणि आपल्याला विचारले फाइंड ए प्लस बी. सांगा चला आता, फाइंड आउट करा आणि सांगा. एक एकदम सिंपल टॉपिक आहे, काय काही जास्त काही डिफिकल्टी नाही. कसं करणार याला? 1 प्लस 0 सेकंड एंट्री असेल, 3 प्लस 2 थर्ड एंट्री असेल, 5 -1 2 प्लस 3 7 प्लस 1 1 प्लस 5. हे कसं केलं आपण परत एकदा समजून घ्या. ह्या एंट्री सोबत हीच एंट्री ऍड केली, या एंट्री सोबत ही एंट्री ऍड केली, या एंट्री सोबत ही एंट्री ऍड केली. सेम फॉर रिमेनिंग 3. क्लिअर? काय आलं आन्सर? ए प्लस बी इज इक्वल टू 1 5 -5 5 8 6. 1 5 -5 नाही येणार, इथं 4 येईल ही एंट्री. 5 8 6. बरोबर? ठीक आहे. ऍडिशन कसं करायचं कळलं मॅट्रिक्सची? सिंपल एकदम. आता सेम वेने सबट्रॅक्शन करूयात आपण. थर्ड आहे आपलं सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस. सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस. ठीक आहे. आता अगेन सबट्रॅक्शन साठी पण काय, ही दोघांची पण ऑर्डर कशी पाहिजे आपली? सेम. इथं परत लेट ए and B are any two matrices of same order, then A minus B defined as follows. इथं अगेन सेम ऑर्डरचे पाहिजेत, वाटलंच तर सेम ऑर्डरला अंडरलाईन करा. ठीक आहे. आता आपल्याकडं फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स आहे ए बी सी डी, बी मॅट्रिक्स आहे एफ जी एच. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? ए मायनस बी. जसं आपण ऍडिशन केली, सबट्रॅक्शन पण सेम. हा इथल्या पोझिशन वाला एलिमेंट या पोझिशन मधनं सबट्रॅक्ट, या पोझिशन मधनं ही पोझिशन, या पोझिशन मधनं ही पोझिशन, या पोझिशन मधनं ही पोझिशन. म्हणजे आपलं काय येईल माहितीये का? ए मायनस ई, बी मायनस एफ, सी मायनस जी, डी मायनस एच. जसं आपण ऍडिशनला केलं सेम आपल्याला काय करायचंय? सबट्रॅक्शनला करायचंय. कळलं इथपर्यंत? हे डाऊट? इथं आता जी काय आपली 2 मॅट्रिक्सच्या ऑर्डर असणार आहेत, दोघांच्याही ऑर्डर सेमच पाहिजेत. हे आपल्याला लिमिटेशन किंवा कंडिशन आहे. अदरवाईज अगेन सेम प्रॉब्लेम होईल की ऑर्डर सेम नसतील तर पर्टिक्युलर एलिमेंट ऍड सबट्रॅक्ट करायला आपल्याला मॅचअप होणार नाहीत. ठीक आहे. तर आता एक एक्झाम्पल घ्या. 1
3 minus 5 0 2 3 1 4 0 हा A मॅट्रिक्स आहे. B मॅट्रिक्स आहे 2 3 minus 1 0 1 2 1 1 0. Find A minus B. आता इथं काय करणार आपण कंपोनंट वाईज पहा. फर्स्ट कंपोनंट सबट्रॅक्ट फर्स्ट कंपोनंट मधनं सबट्रॅक्ट करणार. म्हणजे इथं काय येईल 1 minus 2. नेक्स्ट काय येईल बरं, सेकंड जो असणार तो सेकंड, म्हणजे इथं काय येईल 3 minus 3. नंतर याच्यात काय येईल -5 minus 1. हा, तर आता वन मोर थिंग, जेव्हा असे मल्टिपल मायनस येतात सो ब्रॅकेट कंपल्सरी पुट करा. जर तुम्ही ब्रॅकेट नाही पुट केलं तर 90% तुमचा आन्सर चुकण्याचे चान्सेस वाढतात. तर ब्रॅकेट पुट नाही केलं तर माझं सजेशन हेच असेल, जिथं 1 पेक्षा जास्त मोर दॅन 1 मायनस किंवा मायनस साइन येईल, ब्रॅकेट कंपल्सरी पुट करत चला. ठीक आहे. 0 minus 0 2 minus 1 3 minus 2 1 minus 1 4 minus 1 इथं अगेन 0 minus 0. काय आलं आपलं हे 1 minus 2 minus 1 0 -5 minus minus plus 1 -5 plus 1 minus 4 0 1 1 and again इथं 0 3 0. सो हा असणार आहे आपला A minus B वाला मॅट्रिक्स. कळलंय? किती ऑर्डरचा असू द्यात, काही असू द्यात, सबट्रॅक्शन असेल, ऍडिशन असेल, स्केलर मल्टिप्लिकेशन असेल, लॉजिक सगळ्यांचं सेम आहे. इथपर्यंत कळलंय प्रत्येकाला का काही डाऊट आहेत कुणाला? कारण आपण आता थोडस प्रॉब्लेम सेक्शन कडे शिफ्ट होणार आहे. जे काही 3 कॉन्सेप्ट शिकलो आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्सच्या, स्केलर मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. काय डाऊट कुणाला असेल तर सांगा 1-2 मिनिटात, नाही तर आपण हा वन मोर थिंग, तुम्ही हे साइड बाय साइड म्हणजे माझ्यासोबतच नोट डाऊन करा, कारण आता माझं स्पीड खूप स्लो आहे लिहिण्याचा, तुमचं स्पीड पण मॅचअप व्हायला पाहिजे ऑब्विसली. ठीक आहे. चला, सो आता तुमच्या एक्झामला प्रॉब्लेम कसे येतात ते पाहूयात आपण. ठीक आहे. डायरेक्ट 2 मार्क्सचे प्रॉब्लेम येतात. कुठल्या टाइपचे येतात, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन वरती, अल्जेब्रा वरती, ते आपण पाहूयात. आता इथं एक्झाम्पल आहे, हा तुमचा मागील एक्झामला आलेलाच आहे. इफ A is equal to 2 3 4 7, B is equal to 1 3 4 6. Find 2A plus 3B minus 4I, where I is a unit matrix or identity matrix. आयडेंटिटी मॅट्रिक्सला युनिट मॅट्रिक्स असं पण म्हणतात हा, लक्षात ठेवा. म्हणजे आयडेंटिटीच्या ऐवजी जर युनिट आलं हा वर्ड, तर कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे. हा, सो आता इथं आपल्याला आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायला लागणार आहे. तो किती ऑर्डरचा घ्यायला लागेल सांगा आधी? 2 क्रॉस 2. का बरं 2 क्रॉस 2 चाच घ्यायला लागेल? कारण की AB ची ऑर्डर पण 2 क्रॉस 2 आहे. एक्झॅक्टली. सो मी तुम्हाला जेव्हा आयडेंटिटी मॅट्रिक्स शिकलो आपण तेव्हा काय सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा आपलं मॅट्रिक्स इक्वेशनच्या फॉर्म मध्ये येईल आणि जर त्यात, आता इथं पहा, हे मॅट्रिक्स इक्वेशनच्या फॉर्म मध्ये, आणि जर त्यात तुम्हाला कॅपिटल आय दिसला तर तो आय म्हणजे आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स असतो त्या दिलेल्या पर्टिक्युलर ऑर्डरचा. म्हणजे त्या प्रॉब्लेम मध्ये बाकीचे मॅट्रिक्स ज्या ऑर्डरचा असेल त्या ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचा आहे. जर
इथं दिलेल्या दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम नसेल आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन जर विचारला असेल पुढं पर्टिक्युलर, तर तिथं आय किती क्रॉस किती ऑर्डरचं घ्यायचंय ते मेन्शन असतं. बट जर मेन्शन नसेल, तर त्या प्रॉब्लेम मध्ये जे काही मॅट्रिक्सची ऑर्डर असतील आणि इथं जर ऑब्झर्व केलं आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन या त्या गोष्टींसाठी जेव्हा आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन अल्जेब्रा यूज करतो, तेव्हा मॅट्रिक्सच्या ऑर्डर कशा लागतात? सेम लागतात. तर जे काही सगळे मॅट्रिक्स असणार आहेत ते सेम ऑर्डरचेच दिलेले असतील तुम्हाला. तर तिथं असं दोन वेगवेगळ्या ऑर्डरचं तर काही कन्फ्युजन होणार नाहीये. तर तिथं दिलेल्या पर्टिक्युलर ऑर्डरचा आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. क्लिअर? ओके. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा ते पाहूयात आपण. आता 2a म्हणजे काय बरं? हे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे. आपण काय करूयात आधी 2a ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. 3b ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. 4i ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. नंतर मग ते ऍडिशन, सबट्रॅक्शन जिथं जे असेल ते करूयात. क्लिअर? एकदम स्टेप बाय स्टेप. तर 2a म्हणजे काय की a ला 2 ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे हा काय होईल 2 ला प्रत्येक एलिमेंटने मल्टिप्लाय होईल. बरोबर? 4, 6, 8, 14. 2a ची व्हॅल्यू मिळाली. अजून काय लागणार आपल्याला 3b. 3 into 1, 3 into 3, 3 into 4, 3 into 6, 3, 9, 12, 18. ठीक आहे. अजून काय लागेल आपल्याला 4i. आयडेंटिटी मॅट्रिक्स 4 into 1, 4 into 0, 4 into 0, 4 into 1. 4, 0, 0, 4. मिळाल्या तिन्ही पण व्हॅल्यूज. चला मग आपण आता काय करूया 2i plus 3b minus 4i. 2a plus 3b minus 4i is equal to 2a ची व्हॅल्यू काय आपली 4, 6, 8, 14 plus 3, 9, 12, 18 minus 4, 0. एक मिनिट हा. ओके हा 4, 0, 0. क्लिअर? जेव्हा आता इथं 3 मॅट्रिक्स असतील तुम्हाला जे दोन ऑपरेशन आधी करायचे असतील ते करू शकता. म्हणजे काय पहिल्या दोघांमधले ऍडिशन आधी करा किंवा लास्टच्या दोघांमधले सबट्रॅक्शन आधी करा नंतर ऍड करा ऍज यू लाईक. आपण सिरियली जाऊयात. पहिल्या दोघांची ऍडिशन करूयात. 4 plus 3, 6 plus 9, 8 plus 12, 14 plus 18 minus 4004 हा ऍज इट इज. चला हा मॅट्रिक्स आधी सिम्प्लिफाय करूयात ऍडिशन वाला. 7, 15, 20 किती 32 minus 4004. ठीक आहे. आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन करूयात आपण. 7 minus 4, 15 minus 0, then 20 minus 0, 32 minus 4. ठीक आहे. 7 minus 4 आला 3, 15 minus 0, 15, 20 minus 0, 20, 34 minus 32 minus 4, 28. सो तुमचं जे काही आन्सर असणार आहे ते कसं लिहिणार हेन्स 2a plus 3b minus 4i is equal to 3, 15, 20, 28. ठीक आहे. फार ते याला ब्रॅकेट करा. ठीक आहे. हा असणार तुमचा 2 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. याला